या षटकामध्ये देखील 5 चेंडू फेकण्यात येतील ते गोलंदाजाच्या माध्यमातून. अड्डता पेनल्टी देण्यात आली होती फलंदाजी टीमला. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. गोलंदाजी मार्क पुढे दिलीप स्ट्राईक एंडला समीर वाघमारे आहे. लास्ट वरती समीर पवार आपण पाहतोय. हा पहिला चेंडू चांगला गुडलँड स्पॉट वरती चेंडू फेकला होता. टप्पा उचल पहिल्यानंतर थोडासा उचली घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. इथे देखील चेंडू आला निर्धाव. पहिलं षटक फेकला गणेश वाघमारेने आणि अवघ्या 4 धावसंख्येचे षटक फेकला त्यांनी. एक महत्वाचा गडी मात्र बाद केला तो अनिलला. आणि आता मात्र दिलीप देखील आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश देखील मिळतंय त्याला. हा देखील चेंडू पहिल्यानंतर थोडासा उचली घेणार आपला पार मिळाला. पंचांकडे अशा भूत नजरेने पाहत राहिला. पंचात देखील तटस्थ उभं राहिल्यात आणि देखील सांगितलं पंचांनी की हा देखील चेंडू निर्धाव आहे. हा देखील चेंडू चांगला आहे. हा अशी चेंडूची फेकी करणं गरजेचं आहे. तशीच फेकी मात्र होती ती बीड टीम कडून. कारण रात्रीचा खेळ रात्रीच्या खेळामध्ये मात्र महत्वाच्या चेंडू मात्र चेंडूपर्यंत शेपटपर्यंत नजर ठेवणं गरजेचं फलंदाजांना. तरच फटकेबाजी या मैदानामध्ये होऊ शकतं. या मैदानामध्ये 24 धावसंख्या देखील डिपेंड झाली कालच्या दिवसामध्ये आणि 60 धावसंख्येचा पाठलाग देखील या मैदानामध्ये झालाय. म्हणजे या मैदानामध्ये धावसंख्या होऊ देखील शकते आणि या मैदानामध्ये धावसंख्या थांबू देखील शकते. हा देखील बॅटची लिडिंग झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु हे देखील षटक इथे आता प्रगतीपथावरती चालू आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. म्हणजे शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधला आपल्याला बाल मिळेल. गोलंदाजी मार्क दिलीप या गोलंदाजाने आतापर्यंत 4 चेंडू डॉट फेकलेत. 4 धाबा धाव फलकावरती गणेशच्या मोबाईलमध्ये आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड वरती आपण तळवरी टीमची धावसंख्या. हा देखील चेंडू चांगला आहे. मेडल षटक मात्र फेकला. जर का अजून एक चेंडू असता जरूर मेडल षटक झाला असतं परंतु 5 चेंडूचं षटक असल्यामुळे हे देखील षटक आपल्याला निर्धाव पाहायला मिळालं आणि आजच्या या स्पर्धेमधला दुसरं मेडल षटक आपल्याला पाहायला मिळत आहे.